अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी टंचाई संदर्भात गावागावात जाऊन नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडवाव्या असे निर्देश आमदार रवी राणा यांनी आज आढावा बैठकीत दिले। यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन काही अधिकाऱ्यांना खडे बोल देखील सुनावले। तर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या पाणी टंचाईच्या संदर्भात कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले। अमरावती येथील भातकुली तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईला घेऊन आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे तब्बल 5 तास आढावा बैठक घेतली। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, महापालिका आयुक्त देवीदास पवार, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर तसेच संबंधित तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते। बोरमध्ये पाणी नसल्यामुळे ते पाणी टंचाई आपल्याला नवीन बोर पाहिजे। तुमचं म्हणणं असं आहे की त्या बोरमध्ये पाणी नाही आहे, त्यामुळे दुसरी बोर पाहिजे। दुसरा विषय ते त्या आसऱ्यापर्यंत आणि रूमपर्यंत पोहोचत काय म्हणणं आहे एप्लिकेशन बोर घेतला आहे दोन विषय वेगळा आहे। विस्त्रोडीचं पाणी पुरवठा योजना आहे तिथून विस्त्रोडीचं पाणी आपण वाचण्यात देतो गावात, पण ते रेग्युलर का नाही रेग्युलर का नाही 10 दिवस 1 दिवस आहे ठीक आहे 10 दिवस असं रूममध्ये चालू आहे। जर मोठं गाव 10 दिवसानंतर पाणी मिळते, लहान गावाला किती मिळते महिन्याभरानंतर? मग एक नंबर लागतो आसरा झाला की मग साहेब चालायचे रूममध्ये असे एका वेळेस 4 गावं चालू राहत नाही। 4 गाव आहे, 4 गावामध्ये एका गावाला 10 दिवसानंतर कसं मिळते? एक दिवस आहे ना महत्वाची बैठक पाणी टंचाईची अमरावती तालुका आणि भातकुली तालुका या ठिकाणी पाणी टंचाई हा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। अमरावती जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा इथे आले, जिल्हा परिषद CEO होत्या, सगळे SDO, तहसीलदार, BDO, सगळे ग्रामसेवक, पटवारी, RI, सरपंच, उपसरपंच, गावकरी सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांच्या गावामधल्या ज्या ज्या समस्या आहेत, जलजीवन मिशनची समस्या असो, NGPची असो, विस्त्रोडी पाणी पुरवठा असो, शहापूर असो, अनेक जे आपल्या पाण्यासंदर्भात विहिरीचे प्रश्न आहे, बोरचे प्रश्न आहे, सगळ्या प्रश्नावर आपली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। अत्यंत गंभीर विषय हा सगळ्यांच्यासाठी आहे आणि सगळ्यांनी याच्यावर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मला विशेष म्हणजे जलजीवन मिशन, NGP आणि जिल्हा परिषदचे जे यंत्रणा आहे त्यांना सगळ्यांना सांगणं आहे की मी स्वतः 10 दिवसानंतर याची पुढील आढावा बैठक ही जिल्हा परिषद CEOच्या कॅबिनमध्ये घेणार आहे। त्याच्यामध्ये जलजीवन मिशनचे जे जे अधिकारी आहेत त्यांनी ज्या ज्या गावाच्या इथे समस्या मांडलेल्या आहेत, जलजीवन मिशनचे इथे काम चालू आहे, जिल्हा परिषदचे काम चालू आहे, NGPचे काम चालू आहे, त्यांनी सगळ्यांनी त्या गावावर फेरफटका मारून त्या ग्रामपंचायतकडनं माहिती घ्या, त्या ग्रामपंचायतच्या सदस्याची मीटिंग घेऊन त्या कामावर व्हिजिट करा, कॉन्ट्रॅक्टरला सोबत घेऊन जा। जेव्हा मी विचारेल की हे अधिकारी आले होते की नाही आले होते, तेव्हा तुम्ही जर हे उत्तर दिलं की जाऊन आलो आणि ग्रामपंचायतीनं आम्हाला माहीतच नाही, तर मी त्या दोषी सगळ्या अधिकाऱ्यांवर त्या वेगळ्या भाषेमध्ये कारवाई करेन। आणि जे कॉन्ट्रॅक्टर पैसे असल्यानंतर सुद्धा वर्क ऑर्डर घेतल्यानंतर सुद्धा 1 वर्ष काम चालू करत नाही, त्यांना तुमच्या पद्धतीनं तुमच्यामध्ये जर क्षमता आहे तर अधिकाऱ्यांनी जनतेच्या न्यायासाठी, जनतेच्या हितासाठी त्या कॉन्ट्रॅक्टवर कारवाई करा आणि त्या कारवाईची लिस्ट CEOकडे आणा। मी त्याच दिवशी त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन। जर त्यांना पाठीशी घातलं तर समजून चला की उद्या तुमच्यावरती आपण येणार। जर अधिकाऱ्यांना जर ठेकेदाराला सांभाळायचं आहे, गावकऱ्यांना त्रास द्यायचा आहे,
तर अधिकाऱ्यांना मी बजाराचे सोडणार नाही माझ्या पद्धतीने. म्हणजे ते जे कारवाई करायची शासकीय मी करीनच, जे बदली करायची आहे काय कारवाई करायची करेल, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला परमिशन मिळेल. कारण की आपण सगळे पगार घेतो. मी सुद्धा एक आमदार म्हणून पगार आहे मला चालू, जनतेला सेवा म्हणून मी काम करतो. जेव्हा गावामध्ये मी जातो, जेव्हा लोक सांगतात की आमच्या गावात पाणी नाही आहे, आम्हाला दूर महिलांना पाणी आणावं लागते, 10 दिवस पाणी मिळत नाही, वेगळ्या भाषेमध्ये ते आम्हाला उत्तर विचारतात. ते उत्तर आम्हाला चांगल्या भाषेमध्ये द्यावं लागतं. म्हणून माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे की आजच्या निधीचं गांभीर्य डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या लोकांच्या प्रश्नासाठी सुद्धा गावात जाल. ठेकेदारांकडनं ज्या अडचणी आहे त्या त्यांच्या दूर करा. जो ठेकेदार खूप मस्तावलेला आहे, काम करत नाही आहे, ऐकत नाही आहे, प्रशासनाला ऐकत नाही आहे, त्याला दुरुस्त करा, त्याच्यावर कारवाई कराल, ही माझी आपल्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. MSCBचे जेवढे अधिकारी आहेत त्यांनी त्या छोट्या विषयावर लोकांना त्रास होत आहे ते प्रलंबित विषय निकाली काढा. MSCBची मिटिंगसुद्धा येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये मी CE मॅडमकडे MSCBच्या हेड ऑफिसमध्ये आपण लावू आणि तिथे सुद्धा जे जे प्रश्न ते सोडू. पण त्याच्या आधी जे सोडवता येईल ते गावचे MSCBचे प्रश्न सुटले पाहिजे. AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.